रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करतो। रस्त्यावरती केळी टाकू नका, रस्त्यावरती अन्न टाकू नका, अन्न हे प्रब्रह्म आहे। रस्त्यावरती बाटल्या टाकू नका आणि सगळ्यात महत्वाचं निर्व्यसनी राहा। हे जे गाडगा आहे ते पिढ्याने पिढ्या राहू शकतं, पण आपला देह राहू शकत नाही। म्हणून खाऊ न गुटखा आनंद मिळतो लटका, कर्करोग होऊन संसार होतो फटका। झाला गुटखा बंदी मावा खून होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, भोगावल कर्माचा भोग, खेळ नकोस कधी रे मटका, संसार होईल कायमचाच फटका। हा जो माझ्या अंगावरती रंगीबेरंगी कपडे आहेत ते माझे प्रांत आहेत। ही वारी म्हणजे काय आहे? ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, ही वारी म्हणजे समता, ही वारी म्हणजे मानवता। हे तिथं कुठलाच भेद नाही। यारे यारे लहान थोर इथे आहे सर्वांचा अधिकार। त्या पद्धतीनं इथं फक्त कोण आहोत? वारकरी। जात पात धर्म इथं उच्च निचता गरीब श्रीमंत काही भेद नाही, फक्त इथं वारकरी आहे। म्हणून हे समतेचं वारकरीचं एक आहे, आम्ही पंढरीचे वारकरी चाललो विठ्ठलाच्या दरबारी। विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्ती घडावी निष्काम, रुणांतरीचा भक्तिभाव जन मानसात पाहतो देव। सत्य कर्म माझी पूजा राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी। विठ्ठल कृपेचा प्रसाद जन्मोजन्मी सेवा घडावी ह्याची मागतो फुलचंद। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। काय करताय या वारीत आणि कसं काय नेमकं काय काय करतात? या वारीमध्ये मला काय सांगू माझ्या विठ्ठलाचा महिमा, काय सांगू माझ्या विठ्ठलाचा महिमा। नाही अजून कळला आम्हा न सांगता करशी काम, जवळी असून विठ्ठल वाटतो आम्हाला लांब, जवळ असून वाटतो आम्हाला लांब। कारण ही समतेची वारी मानवतेची वारी, एक तर झाड लावूया दारी। ही स्वच्छतेची वारी बरोबर निर्मल वारी, हरित वारी, आरोग्य वारी, आनंदाची वारी। संत सांगतात गात जा, पण गाडगेबा म्हणतात खात जा, पण कमी खा, थोडकं खा, मोजकं खा। आणि जे पंढरपूर आहे ते पुंडलिकामुळं बसलं। पुंडलिका बरी केली तू करणी, पावन झाली भारत धरणी। तू केलीस आई बापाची मनोभावे सेवा, तुझ्या भेटीसाठी अवतार घ्यायला देवा। असे झाले निर्माण पंढरपूर आणि 10 दिवसातून वाहतोय आता भक्तीचा महापूर। हा भक्तीचा महापूर जसा पुंडलिकाच्या घरी आला, गावात आला, तसं आपल्याही घरी यायचं असेल तर जन्मदात्या आई बापाची सेवा केली पाहिजे, त्याला चांगलं सांभाळलं पाहिजे आणि घरातल्या स्त्रियांना चांगला वागणूक दिली पाहिजे, चांगला मान सन्मान दिला पाहिजे। नुसतं नवरात्रामध्ये उपास तपास करून जागरण करून किंवा गौरी पूजन करून तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होणार नाही। घरच्या स्त्रीला तुम्ही सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, यासाठीच आपण वारी करतोय। आपण जर पाहिलं तर या पालखी दिंड्या पंढरपूरकडे जात असताना आगळा वेगळा वारकरी किंवा गाडगे महाराजांच्या वेशभूषेत या ठिकाणी या वारकऱ्यांचं प्रबोधन करण्याचं आगळं वेगळं काम हे फुलचंद नाट्य करत आहेत। अशोक कांबळे, महाराष्ट्र दिनमानसाठी अकलूज।